जय भीम, नमो बुद्धाय। मी आचल, बहुजनांचा बुलंद आवाज भीम जागा टीव्ही मध्ये आपले स्वागत। दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। भाजपा सरकार हाय 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 हाय, वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन आघाडीचा जय हो, सत्यनारायण साहेब आंबेडकरांचा जय हो। काही लोकांचे प्रयत्न चालू आहेत, तर त्यामुळे अंबानी आणि अदानी यांचे संपूर्ण लक्ष आता शेतकऱ्यांच्या जमिनीकडे लागलेले आहे। जमिनी पूर्ण खंगार करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि खाजगीकरण वाढलेले आहे आणि या खाजगीकरणाचा फटका सर्वात मोठा शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि शेतकऱ्यांना बसला आहे। त्यामुळे आता जे यांनी हे नवीन कायदे जे आणलेले आहे हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले आहे आणि याची जाणीव पंजाब आणि हरियाणा या शेतकऱ्यांना झालेली आहे। त्यामुळे त्या खूप मोठ्या प्रमाणात ते शेतकरी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाला बसलेले आहे, उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या आपल्या न्याय आणि हक्कासाठी ते लढत आहेत। तर माझं हे मत आहे की ज्याप्रमाणे पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी जागा झाला त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा जागा होण्याची वेळ आलेली आहे आणि हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांचंच नसून इथल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचं हे आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असे मी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने या माध्यमातून सर्वांना आवाहन करते, कारण शेतकरी हा आपला प्राणवायू आहे। जर शेतकरी संपला तर आपण संपू, याचे परिणाम खूप धोकादायक राहतील। यासाठी आम्ही सर्वजण वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन आघाडी, वंचित सम्यक विद्यार्थी आंदोलन हे सर्व जर आम्ही आज इथे कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलेलो, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे। जय भीम। बाला साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाला साहब मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, अदानी अंबानी मुर्दाबाद मुर्दाबाद